नमस्कार. अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी जी अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. एक कच्च्या बटाट्यापासून आज आपण हा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक बटाटा घेतलेला आहे, वरची साल काढून. आता तो आपण किसणीने किसून घेऊ. तर या पद्धतीने मी हा बटाटा मोठ्या स्लाइसमध्ये किसून घेतला. बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते, त्याच्यामुळे तो 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता आपल्याला हा पूर्ण किस पिळून काढायचा आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण किस पिळून घेतलेला आहे. तर बघू शकता थोडंही पाणी शिल्लक राहिलेलं नाही याच्यामध्ये. आता याच्यामध्ये घालूत काही मसाले. इथे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक कट करून. एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून. थोडीशी कोथिंबीर, 1 चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच किचन किंग मसाला, गरजे इतकं लाल तिखट, 2 चम्मच इथे बेसन पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी, 2 चम्मच तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतो हा नाश्ता तयार. आता चवीपुरतं मीठ घालू आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तरी ते आपल्याला थोडंही पाणी वापरायची आवश्यकता नाही आहे. बटाट्यामध्ये व्यवस्थित बॅटर तयार होतं आहे. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित चोळून मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं. तरी ते आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता थोडंसं बॅटर हातावर घ्यायचं. आपल्याला हवा असेल तो शेप देऊन आपण हा नाश्ता बनवू शकतो. तर इथे मी या पद्धतीने चौकोनी शेपमध्ये हा नाश्ता बनवून घेत आहे. तुम्ही हवा असेल तर गोल टिक्कीसारखा किंवा मग सिलेंडर शेपसारखा पण बनवून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घेते मी. बेसनामुळे छान बाइंडिंग येते, व्यवस्थित तयार होतात आपले हे आकार. तरी ते माझे सर्व आकार बनवून झालेले आहेत. आता आपण लगेचच शॅलो फ्राय करून घेऊ. इथे मी कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. ते व्यवस्थित सर्व कढईला या पद्धतीने पसरून घ्यायचं. आता तयार केलेला नाश्ता एक एक करून याच्यामध्ये शॅलो फ्राय करायला सोडायचा. जेवढं कढईमध्ये बसेल तेवढेच टाकायचे, जास्त दाटवा करायचा नाही याच्यामध्ये. आता छान त्याला आकार धरू द्यायचा आणि नंतर या पद्धतीने पलटी करायचं. सुरुवातीलाच पलटी नाही करायचं, नाही तर मग ते तुटू शकते. तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. आता असंच सर्व नाश्ता पलटी करून घेऊ आणि दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेऊ. तर मस्त आपला हा शॅलो फ्राय झालेला आहे नाश्ता. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे दोन्ही बाजूंनी. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे मग मधातून व्यवस्थित शॅलो फ्राय होतो हा नाश्ता, नाही तर मग मधातून कच्चा राहू शकतो. तर ते मस्त आपल्या शॅलो फ्राय झालेला आहे नाश्ता. आता काढून घेऊ. राहिलेल्या बॅटरचे पण आपण बनवलेले जे आकार आहेत ते या पद्धतीनेच शॅलो फ्राय करून घेऊ. तर तुम्हाला ही माझी नाश्त्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तरी ते आपला सर्व नाश्ता बनवून तयार आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तर बघू शकता मस्त असा हा तयार झालेला आहे. तुम्ही हा सॉससोबत मुलांना देऊ शकता. मुले खूप आवडीनं खातील. तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.